ईद मुबारक सगळ्यांना, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मी आणि माझ्या परिवारातर्फे ईद मुबारक. मम्मी आज गुलगुले बनवू. हो चालेल, बनवून आता. हाय गाईज, वेलकम बॅक टू अस्मिता अनफिल्टर्ड. तर मी आता ऑफिसमधून आलेली आहे आणि आज मी विचार करते की गुलगुले बनवूया. सो चला, मी फ्रेश होते पटकन आणि मी तुम्हाला भेटते. सो मम्मी इथे जेवण बनवत आहेत. आज नॉनव्हेज आहे, फिश. तर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे बिकॉज ऑफ LPG शॉर्टेज. वी यूज मायक्रोवेव्ह. इथे मम्मी मला हेल्प करते फूड कट करायला. नॉन सो एस्थेटिक किचनला एस्थेटिक बनवलं जाते गाईज. त्यासाठी मम्मीचे प्रयत्न. तर आपलं पाणी झालेलं आहे रेडी. ह्याच्यामध्ये गूळ मिक्स करायचं आता. बरोबर आहे. बडीशेप हा आमचा स्टँड, ज्याच्यात रील शूट होणार आहे गाईज. मम्मीने हेल्प करून दिली मला. गूळ कट केलेला आहे. सो लेट्स स्टार्ट. लेट्स ॲड गूळ. थोडीशी बडीशेप आपण कुटूया आणि त्याच्यात ॲड करूया. सो स्टार्ट केलेलं आहे मी ऑलमोस्ट प्रोसेस. हा तुम्ही बघतायत BTS ऑफ गुलगुले. 2 मिनिट. सो आज रात्रीच्या जेवणाचा मेनू आहे फिश फ्राय, बांगडा आणि इथं प्रॉन्स. आणि इथं माझा शूट चालू आहे बाई. झालेलं आहे. मला जास्त असं मी बारीक नाही केलं, नॉर्मलच थोडंसं घेतलं. एक वाटेला पीठ घेतली. चालू होता का पण ते नव्हतं चालू. आज चालू नव्हतं. आजच चालू झाला वाटतं. अय्या मम्मी, ठीक आहे. बांगडा फ्राय, मांदेली फ्राय आज मी जेवण बनवते. आणि सॅटर्डे स्पेशल आज कोळंबीची भाजी बनवलेली आहे. आज ईद स्पेशल अस्मिता आणि मी मिळून. सॅटर्डे नाईट मेन्यू आमचा आज आहे फिश फ्राय. बोल आणि एकदा. का रेकॉर्ड नाही झालं? झालंय पण तरी एकदा बोल म्हणलं. सॅटर्डे स्पेशल काहीच आमचा मेन्यू आहे फिश फ्राय तिथे आणि गुलगुले. गुलगुले. गाईज, मम्मीने काय केलेलं आहे ह्याच्या आधी, मम्मीच्या हातात मी आता मोबाईल दिलेला आणि मम्मीला बोलले की थोडंसं शूट घ्यायला. तर मम्मीने काय केलं, मम्मीने शूट घेतला पण कॅमेरा चालू नाही केलं. ते तुमच्या पण घरात होतं का सांगा. असं माझी पण मम्मी अशीच करते. सगळं आम्ही बोललो वगैरे सगळं दाखवलं, बट मम्मीने कॅमेराच ऑन केला नाही. परत एकदा केला आम्ही. परत रिटेक केला. मम्मी काय म्हणणं आहे तुमचं ह्याच्यावर? काय नाही, परत एकदा केलं. जरा समजत नाही ना, गडबडतो. जास्त मोबाईल यूज करायची सवय नाही ना मला. यू हॅव टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ. हँड ओव्हर टू मम्मी. बिकॉज सवय असल्यामुळे मम्मीला भरपूर. आपण किती केलं तरी मम्मीला टच द्यायचाच असतो. दिस इज लव. बस कॅमेरा एंगल सेट करणे बस तेवढं. कॅमेरा जुगाड केला.
केलेला आहे गाईज, मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळात आम्ही कुठे हँड केला कॅमेरा. ते आम्ही दोघी पण आता दिसतो. गोड कमी लागते, गोड लागतच नाहीये. माझं कळायचं पण थोडं स्ट्रगल कॅमेरा सेटअप करणं. मी बोलते की तुम्ही बघा कसं आता मिक्सरकडे कसं काय, तर गुलगुल्याच्या रेसिपीमध्ये साखर कमी पडली आहे, सो ॲक्च्युली गोड कमी पडले गाईस. तर मी गुळ नाही टाकू शकत, कारण गुळ टाकला तर परत त्याला मेल्ट व्हायला वेळ लागेल. सो मी आता साखर बारीक केली आहे आणि साखरेची पावडर जी आहे ती मी आता त्याच्यात टाकते, कारण आम्ही थोडं फ्राय केले 4-5, तर त्याच्यामध्ये स्वीट कमी आहे. सो दिस इज BTS. ईद मुबारक सगळ्यांना, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मी आणि माझ्या परिवारातर्फे ईद मुबारक. खूप स्टिकी बॅटर आहे. आणि गाईज, जर तुम्हाला ही गुलगुलेची पूर्ण रेसिपी बघायची असेल तर त्यासाठी तुम्हाला माझं नवीन इंस्टाग्राम चॅनल मी ID ओपन केलेलं आहे, तर तिथे जाऊन तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल. मी तुम्हाला खाली माझ्या IDची लिंक देते, सो तिथे जाऊन पूर्ण व्हिडिओ बघा आणि मला प्लीज फॉलो करा आणि माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा गाईज. मी आता कालच मी एक ID नवीन ओपन केलेला आहे, त्याच्यावरती ही फर्स्ट रेसिपी आहे गुलगुलीची. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी पुढची रेसिपी कोणती बनवू आणि तुम्हाला दाखवू. स्पॉन्जी का स्पंजी? हा मम्मी, ते स्पंजी. झालेले आहेत आमचे हे गुलगुले. आता मम्मी ट्राय करून सांगेल मला कसे झाले. मम्मी, ते छान आहे, कुरकुरीत स्पॉन्जी आहे, छान झालेत ना गाईज. तुम्ही पण ट्राय करा आणि आवडलं तर नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा ना मम्मी. हो, आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. सो गाईज, हे आतमधून असे जाळीदार झालेले पाहिजे. अशी जाळी दिसली तुम्हाला तर ते परफेक्ट झालेले आहेत तुमचे. खूप छान, गरम गरम असल्यामुळे अजून लुसलुसीत वाटतात. क्रिस्पी आहेत ना? हो, गरम असल्यामुळे नरम वाटतात, पण छान आहे. गोड गोड कमी आहे, ठीक आहे, तेवढंच.